प्रत्येकालाच आवडते अशी ही शेपूची भाजी जर तुम्ही तुमच्या आजीसारखी आईसारखी जर हिरवी मिरची घालून केली तर तिची चव अप्रतिम लागते। हिरवी मिरची घालून जर ही भाजी करून जर भाकरीबरोबर खाल्ली तर तुम्हाला दुसरी कोणती भाजी आवडणारच नाही। एकदम चटपटीत व झणझणीत होणारी अशी ही 90s मधली शेपूची भाजी नक्कीच करा। आता इथं मी शेपूची भाजी अशी नीट करून घेतली आहे, तुम्ही बघू शकता। नीट करून स्वच्छ धुवून घेतली आहे। शक्यतो थोडे थोडे देठ शिल्लक ठेवायचे, पूर्ण देठ काढायची नाहीत, त्याच्यातच चव असते। तुम्ही बघू शकता मला इथं देठ असे ठेवलेले आहेत। आता आपण ही एकदम बारीक अशी चिरून घ्यायची आहे, शक्यतो होईल तेवढी बारीक चिरून घ्या। आता मी एकदम बारीक अशी चिरून घेतली आहे, कारण की बारीक चिरल्यामुळे भाजीला चव खूप छान येते। आता आपण भाजीला सुरुवात करूया। इथे कढईमध्ये मी तेल गरम करायसाठी ठेवलं आहे। आपलं तेल छान असं गरम झाल्यानंतरच लसूण टाकायचा। तेलामध्ये असा छान असा तळला जातो आणि त्याची चव ही अप्रतिम लागते। आता इथं मी 5-6 लसूण ठेचून घेतलेत, बारीक करायचे नाहीत किंवा चिरायचे नाहीत, असे फक्त ते फोडून घ्यायचे। त्याच्यात भरपूर अशी हिरवी मिरची घालायची। हिरवी मिरची छान अशी तेलामध्ये तळेपर्यंत आपल्याला तेलात भाजून घ्यायचे, जेणेकरून मिरचीचा फ्लेवर सगळा आपल्या ह्या भाजीला लागला गेला पाहिजे। तर तुम्ही बघू शकताय मिरचीचा कलर ही पूर्णपणे बदलला आहे। आता ह्याच्यामध्ये आपण चिरलेली शेपू टाकून घेऊया। लक्षात ठेवा, शेपू टाकल्या लगेचच परतायची नाही, थोडासा त्याला असा जो फोडणीचा वास आहे तो लागला गेला पाहिजे, हीच ट्रिक आहे भाजी छान होण्याची। आता इथं मटकीची डाळ मी 15 ते 20 मिनिट पाण्यात भिजत घातली होती। तुमच्या आवडीनुसार ती कमी जादा तुम्ही करू शकता, खरं मटकीची डाळ घाला, भाजी छान लागते। पूर्वीच्या काळी अशा भाज्या केल्या की भाकरीबरोबर गरम गरम लगेच खाऊन टाकायची, त्याची चव खूप छान लागायची। आता 5 मिनिटांनी तुम्ही बघू शकताय आपण हलवून घ्यायची। खालची भाजी पूर्णपणे अशी शिजल्यासारखी दिसते, याच्यामुळेच आपली भाजी छान लागते, लगेच हलवायची नाही। आता चवीनुसार आपण याच्यात मीठ टाकून घेऊया। लक्षात ठेवा, भाज्यांना कोणत्याही मीठ टाकताना कमी प्रमाणात घ्यायचं, कारण की त्या भाज्या शिजून खूप कमी होतात। आपल्याला सुरुवातीला त्या जादा दिसतात, त्यामुळे टाकताना मीठ थोडंसं कमीच घ्यायचं। आता याला आपण हलवत 15 ते 20 मिनिट कमी गॅसवर छान अशी शिजवून घेऊया। 10 मिनिटं झाकण ठेवायची व नंतर काढून शिजवून घ्यायची। आता 10 मिनिटांनी आपली भाजी छान अशी तयार झाली आहे, एकदम शिजलेली मऊ अशी झाली आहे, मोकळी सुटसुटीत झाली आहे। तेल थोडंसं जादा वापरल्यानंतर ही भाजी खूप छान होते। धन्यवाद।